Hello student, welcome all of you in this YouTube channel MHT CET Physics. Myself लोणकर सर आणि आपण ह्या ठिकाणी इयत्ता 11वीचा थर्ड चॅप्टर मोशन इन ए प्लेन हा स्टार्ट केलेला आहे आणि त्याचं लेक्चर नंबर 5 आपण पाहत आहोत. ह्याच्या अगोदरचं जे लेक्चर आहे लेक्चर नंबर 4 मध्ये आपण ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला ग्राफ बघितला ऑब्जेक्ट ॲट रेस्ट, त्याच्यानंतरचा होता ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, त्याच्यानंतर युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आणि त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत ॲक्सलरेशनचा. ॲक्सलरेशनचे ग्राफ आपण स्टडी करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्राफसाठी हे सगळे पॉईंट आपण स्टडी करणार आहोत. पहिला पॉईंट आहे नेचर, ग्राफचं नेचर कसं आहे, ग्राफचा स्लोप, त्याच्यानंतर रिलेशन, एक्स ॲक्सिसला असणारी फिजिकल क्वांटिटी, वाय ॲक्सिसला असणारी फिजिकल क्वांटिटी, त्याच्यानंतर त्या दोन फिजिकल क्वांटिटीवरून मिळणारी जी थर्ड फिजिकल क्वांटिटी आहे ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याची ॲव्हरेज ॲक्सलरेशन किती आहे, त्याचं इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन किती आहे आणि एरिया अंडर द कर्व, हे सगळे पॉईंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर पहिला जो ग्राफ आपला आहे तो ग्राफ आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आपण टाइम जे आहे ते घेणार आहोत एक्स ॲक्सिसला आणि व्हेलॉसिटी घेणार आहोत आपण वाय ॲक्सिसला. आणि हा जो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे ऑफ ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ झिरो ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, ॲक्सलरेशन इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. आपण चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम किंवा व्हेलॉसिटी अपॉन टाईम असा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला पाहतो. आता झिरो ॲक्सलरेशन कधी असणार आहे, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होणार आहे. इफ ऑब्जेक्ट हॅविंग ए युनिफॉर्म व्हेलॉसिटी देन ॲक्सलरेशन इज झिरो. मग आपण ह्याचा ग्राफ स्टडी करूया कसा आहे. ग्राफ स्टडी करण्याच्या अगोदर आपण एक ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करूया. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पहिला कॉलम घेऊया व्हेलॉसिटीचा, त्याच्यानंतर सेकंड कॉलम घेऊया आपण टाईमसाठी आणि जो थर्ड कॉलम आहे तो थर्ड कॉलम घेऊया आपण ॲक्सलरेशनसाठी. ओके, आणि नंतर त्याचा आपण ग्राफ ड्रॉ करूया. टाइम सुरुवात करूया आपण 0, 1, 2, 3, 4, 5 सेकंद आणि व्हेलॉसिटी 3, 3, 3, 3, 3, 3. ठीक आहे, आपण व्हेलॉसिटी जी घेतलेली आहे ती व्हेलॉसिटी घेतलेली आहे मीटर पर सेकंदमध्ये. जो टाईम घेतलेला आहे तो असणार आहे सेकंदमध्ये आणि त्याच्यामुळं जे ॲक्सलरेशन असणार आहे ते ॲक्सलरेशन असणार आहे मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये. आता हिथं ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्सलरेशन इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. डेल्टा म्हणजे इंडिकेट करतो चेंज, तर चेंज कसं काढतो, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल. ओके, आपण हिथून सुरुवात करूया. ही झाली फायनल. ओके, ही असणारी V1, V2, V3, V4, V5, V6. ओके, V2 मायनस V1, 3 मायनस 3 0 डिवायडेड बाय टाईम 1 मायनस 0 1, 0 बाय 1 आन्सर आलं 0. म्हणून ॲक्सलरेशन किती झालं, 0 झालं. 3 मायनस 3 बाय 2 मायनस 1 टाईम 1 सेकंद. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही 3 मायनस 3 केलं तर 0 डिवायडेड बाय 3 मायनस 2 येणारे 1, म्हणजे 0 बाय 1, 0 बाय 1, 0 बाय 1. प्रत्येक ठिकाणी ॲक्सलरेशन मिळणार आहे 0, कारण व्हेलॉसिटी कशी आहे, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. युनिफॉर्म व्हेलॉसिटी आपण कोणाला म्हणतो, ए व्हेलॉसिटी हॅविंग युनिफॉर्म मॅग्निट्यूड किंवा कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अँड कॉन्स्टंट डायरेक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता ह्याचा आपण ग्राफ ड्रॉ करूया. ग्राफ कसा ड्रॉ करता येईल, तर आपण एक्स ॲक्सिसला घेणार आहे ते आहे फिजिकल क्वांटिटी टाईम. ओके, आपण टाईम ही फिजिकल क्वांटिटी घेऊया अलॉंग द एक्स ॲक्सिस अँड व्हेलॉसिटी अलॉंग द वाय ॲक्सिस. कारण आपल्याला जो ग्राफ काढायचा आहे तो ग्राफ कसा आहे,
व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. ठीक आहे, व्हेलॉसिटी मी घेतलेली आहे अलॉंग द वाय ॲक्सिस आणि टाइम घेतलेला आहे अलॉंग द एक्स ॲक्सिस. हा असणार आहे ओरिजिन 0 0, टाइम ह्या ठिकाणी 0. त्याच्यानंतर टाइम सपोज घेतला 1 2 3 4 5 6, टाइम टेकन इन ए सेकंड. अँड व्हेलॉसिटी 1 2 3 4. ज्यावेळेस टाइम 0 व्हेलॉसिटी 0. टाइम 1 सेकंद झाला, व्हेलॉसिटी आल्सो 0. 2 ला सुद्धा व्हेलॉसिटी किती आहे 0. 3 ला सुद्धा व्हेलॉसिटी 0. त्याच्यानंतर 4 ला पण व्हेलॉसिटी 1 सेकंडला व्हेलॉसिटी 3, 2 ला 3, 3 ला 3, 4 ला व्हेलॉसिटी 3 मीटर पर सेकंद आणि 5 सेकंदला पण 3 मीटर पर सेकंद. म्हणजे टाइम जरी इन्क्रीज होत गेला तरी सुद्धा व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय आहे कॉन्स्टंट आहे. आणि मग आपण हे सगळे पॉईंट जर जॉईन केले तर आपल्याला मिळणार आहे स्ट्रेट लाईन. ओके, मग आपण ह्याचा स्टडी करूया. सुरुवातीला नेचर कसं आहे ह्या ग्राफचं, तर नेचर आहे स्ट्रेट लाईन. ओके, नेचर आहे स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ओके, नेचर आहे स्ट्रेट लाईन आणि अजून कसं आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. त्याच्यानंतर स्लोप, ह्याचा स्लोप किती येणार आहे. स्लोपचा फॉर्म्युला आपल्याला काय माहीत आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता ह्या सगळ्या पॉईंटमधून कोणतेही 2 पॉईंट आपण सिलेक्ट करूया. सपोज मी हा पॉईंट केला ए सिलेक्ट आणि त्याच्यानंतर हा पॉईंट केला बी सिलेक्ट. ह्या ए साठी जो एक्स असणार आहे त्याला आपण म्हणूया x1 आणि बी साठी जो पॉईंट आहे तो असणार आहे x2, हा पॉईंट असणार आहे y2 आणि हा पॉईंट असणार आहे y1. हे आपण कसे घेतोय हे अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर तुम्ही अगोदरचे लेक्चर्स पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्ही MST CET फिजिक्स ह्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्च करा बाय लोणकर सर आणि त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओज पहा. y2 ची व्हॅल्यू किती आहे, y2 आपण घेतला आहे 3, y1 किती आहे, y1 आहे 3 डिवायडेड बाय x2 किती आहे 4 मायनस x1 किती आहे, x1 घेतला 1, 3 मायनस 3 0, 4 मायनस 1 3 आणि 0/3. आन्सर किती मिळाला आपल्याला 0. म्हणजे स्लोप हा आपल्याला काय मिळालेला आहे 0. जर एखाद्या ग्राफचा स्लोप हा 0 आहे म्हणजे तो ग्राफ कसा असणार आहे हॉरिझॉन्टल असणार आहे. कारण हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप काय येतो 0. हॉरिझॉन्टल लाईन असेल तर 0. मी थोडीशी लाईन अशी केली इन्क्लाइंड स्लोप वाढला, अजून अशी केली स्लोप इन्क्रीज झाला. ओके, तर इथं स्लोप आहे 0. मग आपल्याला तिसरा पॉईंट स्टडी काय करायचा आहे रिलेशन. कुणामध्ये रिलेशन, तर व्हेलॉसिटी आणि टाइम ह्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे. तर हिअर टाइम इन्क्रीजेस बट व्हेलॉसिटी काय आहे कॉन्स्टंट. ओके, टाइम increases but velocity is constant. टाइम increases but velocity constant. ओके, आता थर्ड क्वांटिटी इथं जी आहे ती थर्ड क्वांटिटी कोणती आहे, थर्ड क्वांटिटी आहे ॲक्सलरेशन. ओके, आणि हे ॲक्सलरेशन किती असणार आहे 0 असणार आहे. कारण स्लोप 0 आहे म्हणजे ॲक्सलरेशन 0 असणार आहे. इथं जो स्लोप असणार आहे वायला कोण आहे y2 मायनस y1, वाय ॲक्सिसला कोण घेतले व्हेलॉसिटी, म्हणजे y2 मायनस y1ला आपण चेंज इन व्हेलॉसिटी म्हणू शकतो. आणि x2 मायनस x1ला अलॉंग द एक्स ॲक्सिस कोण घेतलेला आहे टाइम घेतलेला आहे. म्हणजे x2 मायनस x1 काय असणार आहे चेंज इन टाइम. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम म्हणजे कोण मिळाला स्लोप. आणि हा स्लोप म्हणजेच कोण असणार आहे तो असणार आहे ॲक्सलरेशन.
तर जी फोर्थ क्वांटिटी मिळाली ती ॲक्सलरेशन आहे आणि ते आहे 0 आणि 0 असल्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विषय ह्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस सुद्धा आपण काढू शकणार नाही कारण ॲक्सेलरेशनच 0 आहे. पण मात्र आपण ह्या ठिकाणी एरिया अंडर द ग्राफ काढू शकतो. सपोज आपण कन्सिडर करूया हा टाईम आहे T1 आणि हा टाईम आहे T2. ओके, तर T1 आणि T2 ह्यांच्यामध्ये जो हा शेडेड पार्ट आहे त्याचा एरिया म्हणजेच असणारे मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. हाऊ हे कसे असणार आहे तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय माहिती आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, देन डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय मिळणार आहे, डिस्प्लेसमेंट इक्वल टू मिळणार आहे व्हेलॉसिटी इंटू टाईम. ओके, आता हिथं जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी आहे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ओके, 0, 1 मीटर पर सेकंद, 2 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद. हिअर व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म आणि त्या युनिफॉर्म व्हेलॉसिटीला म्हणतो मी V0. म्हणून व्हेलॉसिटी किती घेतली V0 मल्टिप्लाय टाईम T1 टू T2 किती टाईम लागला तर फायनल टाईममधून आपण इनिशियल टाईम सबट्रॅक्ट केल्यानंतर T2 मायनस T1 आपल्याला मिळेल. म्हणजे टाईम घेणार आहे आपण T2 मायनस T1 आणि मग हा जो रेक्टँगल आहे रेक्टँगलसाठी फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, तर इथं जी आपल्याला ब्रेड्थ मिळालेली आहे ती ब्रेड्थ किती आहे, व्हेलॉसिटी आहे आणि ही जी लेंथ आहे तो कोण आहे, चेंज इन टाईम. म्हणून V0 मल्टिप्लाय T2 मायनस T1 इज द एरिया. हाच कोण असणार आहे, हाच असणारे एरिया आणि हा एरिया काय करतोय, एरिया आपल्याला देतोय मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. ओके, हा झाला फर्स्ट ग्राफ, ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ 0 ॲक्सेलरेशन. आता पुढचा जो ग्राफ आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे ॲक्सेलरेशन मूव्हिंग विथ कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन मूव्हिंग विथ. सेकंड ग्राफ मी इरेज करतो हे सगळं. आता आपल्याला स्टडी करायचा आहे ऑब्जेक्ट, सेकंड ग्राफ स्टडी करायचा आहे मूव्हिंग विथ कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, आणि ह्याच्यासाठी परत आपण एक ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करूया. आता ह्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण परत पहिला कॉलम घेऊया व्हेलॉसिटीचा, दुसरा कॉलम घेऊया आपण टाईमसाठी आणि तिसरा कॉलम घेऊया आपण ॲक्सेलरेशनसाठी. पहिल्यांदा ॲक्सेलरेशन टाईम 0, त्याच्यानंतर टाईम 1, 2, 3, 4 अँड 5. टाईम आपण हिअर घेतलेला आहे सेकंडमध्ये, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये आणि त्याच्यामुळे ॲक्सेलरेशन असणारे मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. सपोज टाईम होता 0, व्हेलॉसिटी आपण घेऊया सपोज 0, टाईम झाला 1, व्हेलॉसिटी झाली 2, टाईम झाला 2, व्हेलॉसिटी झाली 4, टाईम झाला 3, व्हेलॉसिटी झाली 6, टाईम झाला 4, व्हेलॉसिटी झाली 8 आणि टाईम झाला 5 सेकंद, व्हेलॉसिटी झाली 10. ओके, आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला ॲक्सेलरेशन 0 येणार आहे. त्याच्यानंतर आता ॲक्सेलरेशन फाइंड आउट कसं करणार आपण, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. तर इथं आपण हिथून ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायला सुरुवात करूया. 4 मायनस 2. ओके, 4 मायनस 2 ही झाली व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे कोण आहे, ॲक्सेलरेशन. 4 मायनस 2 2 आणि 2 मायनस 1 1 म्हणजे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन किती मिळालं, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 6 मायनस 4 2, 3 मायनस 2 1 म्हणजे तुम्ही कुठंही कॅल्क्युलेट केलं तरीसुद्धा ॲक्सेलरेशन आपल्याला मिळणार आहे
2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग प्रत्येक ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ द ॲक्सलरेशन काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणून इथं ऑब्जेक्ट काय होणार आहे, मूव्ह होणार आहे अलॉंग द पॉझिटिव्ह. आता हा जो रेशो आला, हा रेशो कसा आला, पॉझिटिव्ह आला तर ॲक्सलरेशन असणार आहे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हा जर रेशो निगेटिव्ह आला तर ॲक्सलरेशन असणार आहे अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आपण ह्याचा ग्राफ ड्रॉ करूया. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी मी एक्स ॲक्सिसला घेणार आहे टाईम आणि वाय ॲक्सिसला घेणार आहोत व्हेलॉसिटी, आणि म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, व्हेलॉसिटी टाईम ग्राफ. ओरिजिनला व्हेलॉसिटी पण 0, ॲक्सलरेशन पण 0, 1 2 3 4 5. ॲक्सलरेशन मॅक्झिमम घेतले आपण 10, म्हणजे 2 4 6 8 आणि 10 आपण असं घेऊया. पहिल्यांदा 0 0, ॲक्सलरेशन टाईम 0, ॲक्सलरेशन 0. त्याच्यानंतर आपण असं करूया, 1 सेकंदला टाईम, व्हेलॉसिटी 2, म्हणजे हा पॉईंट मिळाला. 2 सेकंदला व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली 4, त्याच्यानंतर 3ला मिळाली 6, त्याच्यानंतर 4ला मिळाली 8, त्याच्यानंतर 5ला मिळाली 10. आणि हे जर आपण जॉईन केलं तर आपल्याला जो ग्राफ मिळणार आहे तो ग्राफ मिळणार आहे स्ट्रेट लाईन. आणि हे स्ट्रेट लाईन कशी असणार आहे, अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, तर हा ग्राफ आपल्याला मिळाला कॉन्स्टंट, मुव्हिंग विथ कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनसाठी, ॲक्सलरेशनचा ग्राफ. मग आपल्याला हे परत सगळे पॉईंट स्टडी करायचे आहेत. तर त्याच्यामधला पहिला पॉईंट काय आहे, तर पहिला पॉईंट आहे नेचर. तर नेचर कसं असणार आहे, स्ट्रेट लाईन नेचर आहे, आणि आपण काय म्हणूया ते अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे. ओके, सेकंड पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे, सेकंड पॉईंट आहे स्लोप फाइंड आउट करूया. स्लोप फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, तर आपण एक ट्रायंगल, छोटा ट्रायंगल, कोणतेही 2 पॉईंट घेऊन एक ट्रायंगल बनवतो. त्याच्यामध्ये हा पहिला पॉईंट असणार आहे y1, हा दुसरा पॉईंट असणार आहे y2. असंच आपण खाली आलो तर हा पॉईंट असणार आहे x1, असंच आपण खाली आलो तर हा पॉईंट असणार आहे x2. स्लोपचा फॉर्म्युला काय येणार आहे, स्लोपचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू किती असणार आहे, y2 ची व्हॅल्यू 6 आहे, मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 4, डिवायडेड बाय x2 ची व्हॅल्यू 3 मायनस x1 ची व्हॅल्यू 2. 6 मायनस 4 2, 3 मायनस 2 1, 2/1 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे मिळालं काय, ॲक्सलरेशन. कारण आपण y2 मायनस y1 म्हणजे हा जो पॉईंट आहे याला आपण म्हणूया डेल्टा व्ही, आणि हा असणार आहे डेल्टा टी. ओके, म्हणून डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी म्हणजेच कोण असणार आहे, ॲक्सलरेशन. ओके, तर हे झाला स्लोप. आणि मग आपण कुठंही स्लोप ड्रॉ केला, इथं स्लोप ड्रॉ करा, इथं स्लोप ड्रॉ करा, इथं स्लोप ड्रॉ करा, किंवा आपण हे 2 पॉईंट्स घेऊन स्लोप परत आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर कुठंही आपण स्लोप फाइंड आउट केला तरी तो आपल्याला काय मिळणार आहे, 2च मिळणार आहे. ह्याचा अर्थ स्लोप हा कॉन्स्टंट आहे, ह्याचा अर्थ ॲक्सलरेशन सुद्धा काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि स्लोप हा पॉझिटिव्ह निघतोय. म्हणून जी थर्ड क्वांटिटी आहे ती काय आहे, पॉझिटिव्ह. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे की ॲव्हरेज ॲक्सलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. ॲक्सलरेशन ॲव्हरेज, तर ॲक्सलरेशन ॲव्हरेज कसं फाइंड आउट करणार, तर टोटल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टोटल टाईम. टोटल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय काय करावं लागेल आपल्याला, टोटल टाईम करावं लागेल. टोटल व्हेलॉसिटी किती आहे, 10 आहे, आणि टोटल टाईम 5, म्हणजेच काय मिळाला, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ॲव्हरेज ॲक्सलरेशन. त्याच्यानंतर आपल्याला ॲक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे, इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन.
इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण लिमिट वापरतो डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी टेन्स टू 0, म्हणजे 0 टाईममध्ये जे ॲक्सेलरेशन, 0 म्हणजे इन्स्टंट टाईम, ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0, 0ला ॲप्रोच करणारा टाईम, त्याच्यामध्ये जे ॲक्सेलरेशन आपण घेतो त्याला आपण म्हणणार आहे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. तर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आपण कुठंही कॅल्क्युलेट केलं तर 3 सेकंदला इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन 6/3 2, इथं आपण आलो तर 8/4 काय मिळणार आहे, 2 मिळणार आहे. म्हणजे कुठंही तुम्ही टाईम, म्हणजे सपोज हा टाईम आपण T1 घेतला, हा टाईम T2 घेतला, आणि जर आपण हा टाईम डेल्टा टी एकदम छोटा टाईम घेतला, छोटा टाईम, आणि तिथं असणारं ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय दिस टाईम, आपल्याला जे ॲक्सेलरेशन मिळणार आहे ते ॲक्सेलरेशन मिळणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मग एक पॉईंट आपला लक्षात ठेवायचा की जर ग्राफ हा स्ट्रेट लाईन असेल अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल किंवा तो अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तरीसुद्धा स्ट्रेट लाईन आहे म्हटल्यानंतर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनच्या मॅग्निट्यूड सेम असतात, डायरेक्शनसुद्धा सेम असतात. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट आहे एरिया अंडर कर्व. आता एरिया अंडर कर्व आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, तर एरिया अंडर द कर्व आपल्याला परत कोण मिळणार आहे, एरिया अंडर द कर्व आपल्याला मिळणार आहे मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. सपोज आपण टाईम घेतला हा T1 आणि सपोज हा टाईम घेतला आपण T2, तर हा एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूया, हा जो एरिया अंडर द कर्व आपण घेणार आहे त्याच्या आपण दोन पार्ट केले. ह्याच्यातला एक केला रेक्टँगल, सपोज हा रेक्टँगल केला, रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा असेल तर फॉर्म्युला कोणता, लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, मग एरिया अंडर द कर्व काय असणार आहे, तर हा टोटल एरिया कोणा एवढा असणार आहे, एरिया कोणा एवढा असणार आहे, तर एरिया ऑफ रेक्टँगल प्लस काय असणार आहे, हा जो ट्रायंगल वरती बनलेला आहे त्याचा एरिया, म्हणून आपण काय म्हणणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, एरिया ऑफ द ट्रायंगल. मग एरिया ऑफ द रेक्टँगुलर आपण काय करणार आहे, L इंटू बी प्लस 1/2 बेस इंटू काय करावं लागेल, हाईट. आता इथं लेंथ काय असणार आहे, लेंथ असणार आहे T2 मायनस T1, आणि हा जो बी आहे, बी म्हणजे काय असणार आहे, व्हेलॉसिटी. तर ही व्हेलॉसिटी काय आहे, ही लाईन काय आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल, आणि पॅरलल असणाऱ्या त्याला आपण काय म्हणूया, V0 नाव देऊया, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणून V0 मल्टिप्लाय T2 मायनस T1 असं केलं तर आपल्याला मिळणार आहे एरिया ऑफ द रेक्टँगल. आणि जर आपल्याला ट्रायंगलचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल तर 1/2 ह्याचा जो बेस आहे, बी फॉर बेस आहे, बेस आपल्याला कसा फाइंड आउट करावा लागेल, T2 मायनस T1, आणि एच म्हणजे हाईट कशी फाइंड आउट करणार आपण, तर ही व्हेलॉसिटी घेऊया आपण V1 आणि ही व्हेलॉसिटी घेऊया V2, तर V2 मायनस V1 मल्टिप्लाय T2 मायनस T1 असं केलं तर आपल्याला मिळणार आहे हा एरिया ऑफ द ट्रायंगल आणि हा एरिया ऑफ द रेक्टँगल. आणि ह्या दोन्ही एरियांची जर मॅग्निट्यूड आपण ॲड केली तर आपल्याला मिळणार आहे टोटल एरिया अंडर द कर्व. आणि टोटल एरिया अंडर द कर्व म्हणजे असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. अगेन मी परत रिपीट करतो, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय असणार आहे, व्हेलॉसिटी इंटू टाईम. ओके, तर व्हेलॉसिटी आपण इथं काय करतोय, व्हेलॉसिटी आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोण आहे, व्हेलॉसिटी आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट आहे. म्हणून एरिया अंडर द कर्व आपल्याला मिळणार आहे डिस्प्लेसमेंट. तर हा जो ग्राफ झाला हा झाला मुव्हिंग विथ कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनसाठी. त्याच्यानंतर पुढचा ग्राफ आपण घेणार आहे ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे जसं जसं टाईम हा इन्क्रीज होत जाणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी ही डिक्रीज होत जाणार आहे. आणि जर मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी डिक्रीज होत गेली तर ॲक्सेलरेशन येणार आहे आपलं
निगेटिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कार फास्ट चाललेली आहे, पुढं सिग्नल लागलेला आहे, सिग्नल असेल तर ब्रेक प्रेस केला की त्याची व्हेलॉसिटी, कारची व्हेलॉसिटी कमी 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 आणि जाऊन स्टॉप होणार आहे. मग तिथं जे ॲक्सेलरेशन आहे ते ॲक्सेलरेशन असणारे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, ते आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि त्याच्यासाठी आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग परत आपण काय करूया, परत आपण घेऊया दोन कॉलम. पहिला कॉलम घेऊया आपण व्हेलॉसिटीसाठी, दुसरा कॉलम घेऊया टाईमसाठी. टाईम घेऊया आपण 0 1 2 3 4 अँड 5 सेकंद. व्हेलॉसिटी घेऊया आपण 12, 12 नंतर होईल 10, 10 नंतर होईल 8, 8 नंतर 6, 6 नंतर 4, 4 नंतर 2 आणि ग्राफ ड्रॉ करूया. इथं काय झालं, टाइम इन्क्रीज होतोय, व्हेलॉसिटी डिक्रीज होते. ओके, पण चेंज इन व्हेलॉसिटी काय असणार आहे 10 - 12. आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे 10 - 12 किंवा इथून आपण घेतलं तर 8 - 10 डिवायडेड बाय चेंज इन टाइम 2 - 1 किंवा सुरुवातीला पण घेतलं तरी चालेल आपल्याला. सपोज आपण ह्याच्यामध्ये घेऊया की ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी 10 - 12, कारण 10 ही काय आहे फायनल, म्हणजे फायनल, आणि 12 काय असणार आहे इनिशियल. तर फायनल मायनस इनिशियल, टाईम 1 मायनस काय होणार आहे 0. 10 - 12 काय मिळालं आपल्याला, 10 - 12 आपल्याला मिळालं 2, 1 - 0 1 म्हणजे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि कुठंही तुम्ही ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलं तरी सुद्धा ॲक्सेलरेशन मिळणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द ॲक्सेलरेशन सेम आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन कसं आहे कॉन्स्टंट, पण व्हेलॉसिटी काय होते कंटिन्युअस डिक्रीज होत चाललेले, म्हणून आपण ह्याला म्हणणार आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. तर ह्याचा ग्राफ आपण ड्रॉ करूया आणि परत हे सगळे पॉईंट स्टडी करूया. एक्स ॲक्सिसला घेऊया आपण टाईम आणि वाय ॲक्सिसला घेऊया आपण व्हेलॉसिटी. एक्स ॲक्सिसला घेऊया टाईम, वाय ॲक्सिसला घेऊया व्हेलॉसिटी. ओरिजिनला 0,0 1 सेकंड 2 3 4 आणि 5. वाय ॲक्सिसला आपण व्हेलॉसिटी घेऊया 2 मीटर पर सेकंद, 4 मीटर पर सेकंद, 6 मीटर पर सेकंद, 8 मीटर पर सेकंद, 12 मीटर पर सेकंद. ज्यावेळेस टाईम 0 होता व्हेलॉसिटी किती होती 12 होती. 0ला 12, 1ला किती झाली, इथं 10 घेऊया आणि नंतर 12, म्हणजे आपला एक पॉईंट राहिला होता. इथं घेऊया वाय, तर 12. 1 सेकंदला किती झाली 10 झाली. 2 सेकंदला किती झाली 2 सेकंदला झाली 8. 3 सेकंदला किती झाली 6. 4 सेकंदला किती झाली 4 सेकंदला व्हेलॉसिटी 4च आहे आणि 5 सेकंदला व्हेलॉसिटी 2च आहे. आणि हे जर पॉईंट आपण जॉईन केले, तर आपल्याला जो ग्राफ मिळणार आहे तो ग्राफ मिळणार आहे स्ट्रेट लाईन. ओके, म्हणून पहिला पॉईंट आपला ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन मधला पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे नेचर. तर नेचर कसं मिळालं आपल्याला, नेचर मिळालं स्ट्रेट लाईन. नेचर कसं आहे स्ट्रेट लाईनच आहे, पण कसं आहे अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. निगेटिव्ह एक्स ॲक्सिस का आपण म्हणतोय, कारण टाईम इन्क्रीज होत गेल्यानंतर व्हेलॉसिटी काय होते डिक्रीज होते. ओके, त्याच्यानंतर स्लोप आहे, स्लोप फाइंड आउट करूया आपण. स्लोपचा फॉर्म्युला आहे y2 - y1 अपॉन x2 - x1. ह्याच्यामधले कोणतेही दोन पॉईंट आपण सिलेक्ट करूया. सपोज आपण हा पॉईंट सिलेक्ट केला, ह्याला आपण म्हटलं ए, आणि हा पॉईंट सिलेक्ट केला ह्याला म्हटलं बी. तर एला असणारी जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण म्हणूया y2 आणि बी साठी काय असणार आहे y1. हेतं असणारा जो टाईम आहे सुरुवातीचा पॉईंट इनिशियल पॉईंट आहे म्हटल्यानंतर y1 आणि दुसरा पॉईंट आहे म्हणून y2. हा असणार आहे x1 आणि हा असणार आहे x2. तर आपल्याला ह्या ठिकाणी स्लोप फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणून y2 ची व्हॅल्यू किती आहे, y2 ची व्हॅल्यू आहे 4 मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 8 डिवायडेड बाय
x2ची व्हॅल्यू किती आहे 4 मायनस x1ची व्हॅल्यू किती आहे 2, तर 4 मायनस 8 काय मिळेल -4 आणि 4 मायनस 2 मिळाले 2, 4/2 आन्सर येणार 2, हे मायनस साइन आहे असं मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपल्याला स्लोप कसा मिळाला, स्लोप मिळाला आपल्याला निगेटिव्ह. ओके, आणि हा स्लोप म्हणजेच कोण असणार आहे ॲक्सेलरेशन चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाईम. हे ॲक्सेलरेशन मिळालं -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं स्लोप आता स्लोप सपोज मी जर ह्या ट्रायंगलसाठी स्लोप काढला किंवा हे मी 2 पॉईंट जोडले, हा ट्रायंगल तयार केला, स्लोप फाइंड आउट केला, ह्याच्यासाठी मी स्लोप फाइंड आउट केला, ह्याच्यासाठी स्लोप फाइंड आउट केला, कोणतेही दोन पॉईंट ह्या स्ट्रेट लाईनवरती घेऊन जर स्लोप फाइंड आउट केला तरी स्लोप काय होणार आहे निगेटिव्ह येणार आहे. ओके, निगेटिव्ह येणार आहे आणि प्रत्येक वेळेस मॅग्निट्यूड किती असणार आहे 2. मॅग्निट्यूड 2 आहे म्हणजे ॲक्सेलरेशन आहे कॉन्स्टंट आणि येणारी मॅग्निट्यूड निगेटिव्ह आहे, म्हणून जी थर्ड क्वांटिटी आहे ॲक्सेलरेशन ती कशी आहे निगेटिव्ह आहे. आता रिलेशन काय आहे व्हेलॉसिटी आणि टाईममध्ये, व्हेन टाईम इन्क्रीजेस व्हेलॉसिटी डिक्रीजेस, व्हेन टाईम इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेलॉसिटी डिक्रीज होणार आहे, त्यालाच आपण म्हणतो निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता हिथं ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस अगोदरच आपण आत्ताच्या पॉईंटला आपण काय पाहिलं की जर ग्राफ हा स्ट्रेट लाईन असेल तर त्याची ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि त्याचं इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन हे सेम असणार आहे. मग ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आपण फाइंड आउट कसं करणार, तर टोटल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टोटल टाईम. ओके, टोटल व्हेलॉसिटी किती आहे, टोटल व्हेलॉसिटी आपण कशी कॅल्क्युलेट करूया 12 to 2. टोटल काढण्यासाठी आपण फायनल मायनस इनिशियल मायनस करूया, डिवायडेड बाय टोटल टाईम 5 मायनस 0, 12 मायनस 2 10/5 म्हणजे काय झाला 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे झालं ॲक्सेलरेशन, हे झालं कसलं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि स्ट्रेट लाईन आहे म्हणून इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ह्या ग्राफमध्ये सेम असणार आहे. आणि हिथं परत आपल्याला एरिया अंडर द कर्व म्हणजेच मिळणार आहे मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. एरिया अंडर द कर्व म्हणजे कोणत्याही पॉईंटला सपोज मी इथं कन्सिडर करतो की हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे T1 आणि हा जो पॉईंट आहे T2, ऑब्जेक्ट मूव्हिंग फ्रॉम A to B इन टाईम T1 to T2. तर A to B मूव्ह होण्यासाठी जो टाईम लागलेला आहे तो T2 मायनस T1 आणि एवढ्या वेळामध्ये होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट म्हणजे असणार आहे एरिया अंडर कर्व. तो डिस्प्लेसमेंट म्हणजे असणार आहे एरिया अंडर द कर्व. मग हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी ह्या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करतो, म्हणजे एक मिळाला आपल्याला रेक्टँगल. तर ह्या रेक्टँगलचा एरिया प्लस ह्या ट्रायंगलचा एरिया केल्यानंतर आपल्याला मिळणार एरिया अंडर द कर्व, तो असणार आहे डिस्प्लेसमेंट. आणि जसा आपण पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनला एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट केला त्याचप्रमाणे हिथला एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आणि आता चौथा ग्राफ आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी टाईम ग्राफ ऑफ ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आपण कुणाला म्हणतो, जर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत असेल पण डायरेक्शन सेम असेल तर त्याला आपण म्हणणार आहे नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आणि नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीमुळं मिळणारं जे ॲक्सेलरेशन असणार आहे ते सुद्धा असणार आहे नॉन युनिफॉर्म. ओके, सपोज आता आपण व्हेलॉसिटी टाईम ग्राफ ड्रॉ करूया. व्हेलॉसिटी टाईम ग्राफ ड्रॉ करूया. व्हेलॉसिटी टाईम ग्राफ 0 किंवा आपण टाईम 1 पासून 0 करूया. 0 1 2 3 4 5 6.
व्हेलॉसिटी सुरुवातीला 0ला 0, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी झाली 2, त्याच्यानंतर सपोज झाली 7, 7 नंतर आपण घेऊया झाली 10, 10 नंतर झाली 15, 15 नंतर झाली 23 आणि 23 नंतर झाली 31. हा जर ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा असेल, एक्स ॲक्सिसला आपण घेणार आहोत टाईम, त्याच्यानंतर वाय ॲक्सिसला आपण घेणार आहोत व्हेलॉसिटी. इथं ओरिजिनला व्हेलॉसिटी 0, टाईम 0, आपण टाईम घेतला आहे 6 पर्यंत, 1 2 3 4 5 आणि 6. वाय ॲक्सिसला आपण घेतोय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी सुरुवातीला आपण मॅक्झिमम किती आहे 31, 31 आपण घेऊया 4, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 20, 24, 26, त्याच्यानंतर 30 आणि तेथील 34. टाईम 0 व्हेलॉसिटी 0 हा पॉईंट, टाईम 1 सेकंद व्हेलॉसिटी 2 म्हणजे हिथं येणारे पॉईंट, त्याच्यानंतर टाईम 2 व्हेलॉसिटी 7, 7 म्हणजे हिथं पॉईंट मिळेल आपल्याला 8च्या खाली थोडा, त्याच्यानंतर टाईम 3 व्हेलॉसिटी 10 म्हणजे 8च्या थोडासा वरती आपल्याला असा मिळेल हिथं. ओके, त्याच्यानंतर 4ला 15, 4ला झाली 15, 16च्या थोडंसं खाली, त्याच्यानंतर 5ला झाली 23 म्हणजे 24च्या थोडंसं खाली, आणि 6ला टाईम झाला 6 आणि व्हेलॉसिटी झाली 31 म्हणजे 30च्या वरती थोडंसं. आणि हा जर आपण ग्राफ असा जॉईन केले, हे सगळे पॉईंट जॉईन केले, तर हा जो ग्राफ मिळतोय, हा ग्राफ आपल्याला कर्वड ग्राफ मिळतोय, एक्सपोनेन्शियल ग्राफ मिळतोय. ओके, हा ग्राफ आहे एक्सपोनेन्शियल ग्राफ. ओके, तर आपल्याला जे नेचर आहे ते नेचर कसं मिळालं, आपल्याला एक्सपोनेन्शियल मिळालं. एक्सपोनेन्शियल ग्राफ आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. आता हिथं आपण कोणतेही 2 पॉईंट जॉईन केले, तर ह्याचा जेवढा चेंज इन डेल्टा व्ही आहे आणि चेंज इन टाईम आहे, हिथं ह्या ट्रायंगलसाठी चेंज इन व्ही आणि चेंज इन टाईम, प्रत्येक ठिकाणी टाईम सेम आहे पण प्रत्येक ठिकाणी चेंज इन व्हेलॉसिटी ही डिफरंट आहे. म्हणजे ह्या 2 पॉईंटचा जर स्लोप काढायचा म्हटलं तर वेगळा निघणार आहे, ह्या 2 पॉईंटसाठी स्लोप वेगळा निघणार आहे, ह्याच्यासाठी स्लोप वेगळा मिळणार आहे, ह्याच्यासाठी स्लोप वेगळा असेल, त्याच्यानंतर ह्याच्यासाठी स्लोप वेगळा असेल. प्रत्येक ठिकाणी जी स्लोपची मॅग्निट्यूड आहे ती डिफरंट आहे. ओके, आणि स्लोपचा फॉर्म्युला काय असणार आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आणि हा जो स्लोप आहे, ह्या स्लोपलाच आपण काय म्हणणार आहे, ॲक्सलरेशन. मग प्रत्येक ठिकाणी ॲक्सलरेशन आपण ड्रॉ केलं तर ते ॲक्सलरेशन डिफरंट मिळणार आहे. ॲक्सलरेशन डिफरंट आहे ह्याचा अर्थ मूव्हिंग विथ कॉन्स्टंट नव्हे, इथं येणार आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ओके, म्हणजे स्लोप हा डिफरंट मिळाला डिफरंट पॉईंटला, म्हणून ॲक्सलरेशन असणार आहे डिफरंट. आणि इथं जर स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर हा जो कर्व आहे, ह्या कर्वला आपण एक टँजंट ड्रॉ करतो. इथे एक टँजंट, तर ही प्रत्येक ठिकाणी जर आपण टँजंट ड्रॉ केली तर इथं अशी येणार आहे, इथं गेल्यानंतर अशी येईल, इथं गेल्यानंतर अशी येईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा जो टँजंट काढलेला आहे तो टँजंट वेगवेगळ्या अँगलनं इन्क्लाइंड होतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, म्हणून स्लोप डिफरंट आहे आणि डिफरंट असल्यामुळं ॲक्सलरेशन नॉन युनिफॉर्म आहे. ओके, पण इथं स्लोप काय आहे, स्लोप हा नेहमी येणार आहे पॉझिटिव्ह स्लोप येणार आहे, कारण हा असा एक्सपोनेन्शियल ग्राफ आहे. दुसरा सुद्धा एक्सपोनेन्शियल आपण ग्राफ असा घेऊ शकतो. अशा ठिकाणी काय होणार आहे, निगेटिव्ह स्लोप येणार आहे. आता ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियसचा इथं काय विचार होईल, तर इथं ॲव्हरेज व्हेलॉसिटी प्रत्येक ठिकाणी डिफरंट असणार आहे आणि त्याच्यामुळं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सुद्धा काय असणार आहे,
ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही डिफरंट असणार आहे. ॲव्हरेज कशी काढणार, तर टोटल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टोटल टाईम ही मिळणार आहे आपल्याला ॲव्हरेज. पण इथं इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज काय असणार आहे, डिफरंट. कारण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे ज्या त्या वेळेस असणारा स्लोप. मग इथं स्लोप काढायचा असेल तर लाईन अशी ड्रॉ करावी लागेल, इथली लाईन अशी येईल, ह्या ठिकाणची लाईन अशी येईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इन्क्लिनेशन ऑफ लाईन काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे लाईनचा स्लोप हा डिफरंट आहे. म्हणून इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन ह्या ग्राफमध्ये डिफरंट असणार आहेत. आणि चौथा पॉईंट आहे एरिया अंडर कर्व. आता एरिया अंडर कर्व इथं जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर मगाशी जसं आपण एरिया फाइंड आउट करत होतो की एरिया ऑफ द रेक्टँगल प्लस एरिया ऑफ द ट्रायंगल, असा एरिया ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. कारण सपोज आपण हा टाईम घेतला T1 आणि सपोज हा टाईम घेतला आपण T2, तर इथं सपोज मी रेक्टँगल बनवेल परंतु हा ट्रायंगल बनवू शकत नाही. कारण हा जो ग्राफ आहे हा कर्वड ग्राफ आहे. मग अशा ठिकाणी जर एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर मॅथमॅटिक्समधली एक टर्म इंटिग्रेशन ही टर्म आपण वापरणार आहोत. हा जो इंटिग्रेशन जो टर्म आहे तो सेकंड चॅप्टरमध्ये कदाचित तुम्ही स्टडी केला असेल. ठीक आहे, म्हणून आपण काय करूया, एरिया अंडर द कर्व काय असणार आहे, एरिया अंडर द कर्व म्हणजेच असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. आणि तो फाइंड आउट करण्यासाठी आपण इंटिग्रेशनला लोअर लिमिट आपण देणार आहे टाईम T1 आणि अप्पर लिमिट देणार आहे टाईम T2. ओके, आणि V इंटू dx, व्हेलॉसिटी इंटू dx म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि V व्हेलॉसिटी आपण घेतोय. ओके, पण व्हेलॉसिटी इज द सिंगल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणून इथं आपण काय घेऊया, T1 आणि हा असणार आहे T2. एरिया अंडर द कर्व V dt, इथं आपल्याला V dt व्हेलॉसिटी इंटू टाईम करावं लागेल. कारण एरिया अंडर द कर्व कोण आहे, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला व्हेलॉसिटी इंटू टाईम V dt असला पाहिजे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला dx अपॉन dt इंटू हा आहे dt. कारण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सिंगल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट असतो. ह्या ठिकाणी टाईमला टाईम कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक कोण राहिला, इंटिग्रेशन ऑफ कोणच नाही म्हणजे आपण 1 dx म्हणूया, टाईम T1 आणि T2. पण इंटिग्रेशन ऑफ 1 dx आपल्याला आन्सर मिळतं एक्सला लोअर लिमिट आहे T1 आणि अप्पर लिमिट आहे T2. म्हणजेच इथं मी असं लिहू शकतो की x T2 मायनस x T1, अप्पर लिमिटमधून लोअर लिमिट सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे डिस्प्लेसमेंट हे कुठून कुठं असणार आहे, तर T2 टू T1 पर्यंत असणार आहे. हा झाला एरिया अंडर द कर्व. हे झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲक्सेलरेशन. तर स्टुडंट, आपण आजचं लेक्चर ह्या ठिकाणी स्टॉप करत आहोत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील, काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर ते क्वेश्चन्स आणि सजेशन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन करू शकता. ओके, ठीक आहे.